नमस्कार. नमस्कार साहेब. आपलं नाव सांगा साहेब जरा. माझं नाव आहे संतोष लोबा सांगपा. बरं मेजर साहेब तुम्ही मला सांगा, आता आपला ऊसाचा प्लॉट आहे बरोबर ना, तर कुठली व्हरायटी आपली ही? माझी शिको 8632 व्हरायटी. साहेब तुम्ही ह्या प्लॉटला तुम्ही आपली टेक्नॉलॉजी कधी वापरली? मी ऊस उगवल्यानंतर 1 महिन्यानंतर ही टेक्नॉलॉजी वापरली. म्हणजे 1 महिन्यापूर्वी तुम्ही आपली टेक्नॉलॉजी वापरली. हो, बरोबर. बरं आजची परिस्थिती काय आहे पाहू शकतो या ठिकाणी आता आपण? ऊसाला बघा फुटवा किती आहे, कोंब निघालं जेटा म्हणजे हे पाहू शकतो आपण हा जेडा खोंब कसा आहे, जोमदार आहे जोमदार आहे. आणि फुटवे बी त्याला भरपूर निघायला लागले आहेत. आणि विशेष आपलं हे चुनखडी पूर्णपणे. रान पूर्ण चुनखडीचं रान आहे. complete अच्छा अच्छा. पूर्ण बरं चुनखडी. शेजारी पण आपला प्लॉट आहे. हो शेजारी. मग शेजारी आपला फरक काय आपल्या? आपल्यात प्लॉटला तेजी आहे आणि फुटवा जास्त आहे. म्हणजे शेजारी सुद्धा प्लॉट आहे आणि तो आपला 1 महिना आधीचा प्लॉट आहे आणि आपला 1 महिना नंतरचा हा, प्लॉट आहे. त्यांचा प्लॉट म्हणजे या ठिकाणी पाहू आपल्याला शकतो आपण की आपला प्लॉट पूर्ण रान चुनखडीचं रान आहे. आणि या ठिकाणी पाहतो आपण की आज आपले प्लॉट झालेले 70 दिवस बरोबर ना. 70 प्लॉट. फुटवे जबरदस्त आहे. 1 महिन्यापूर्वी वापरलाय आपण. पाहू शकतो आपण सरासरी नाही म्हणजे कमीत कमी 5, 6, 7 फुटवे आपल्या आहेत. सरासरी आहेत आहेत. बरोबर ना. आणि जेडोकॉम पण जबरदस्त आहे, काळोखी भरपूर आहे. भरपूर आहे. बरं तुम्ही मला सांगा ना, तुम्ही ही टेक्नॉलॉजी समाधानी आहात का? हो समाधान आहे मी. मग आपले शेतकरी बांधव जे आहेत इतर ऊस उत्पादक, तेव्हा तुम्ही काय सांगू शकता लोकांना? त्यांना मी सांगितलं मी वापरायला सांगा बाबा माझं उत्पन्न बघितल्यानंतर लोक ऑटोमॅटिक तुमच्याकडे येतील आणि मी सर्वांना मार्गदर्शन करेन. हा, हा, बाबा केरळचं आपण वापरून बघा 1 एकरला जर तुम्ही अनुभव घेऊन तरी पहा. अनुभव घेऊन बघा म्हणजे काय फरक मग तुम्ही पडतो. आजच्या वेळेला तुम्ही समाधानी आहात का? हो समाधानी आहे मी. आणि मी तुमचं केरळ युट्यूबवर बघून मी अच्छा बघितलं हा, हा. आणि मी घेतलेलं आहे. अच्छा, मला असं धन्यवाद, कोणी आधी सांगितलं नव्हतं. मी युट्यूबला मी व्हिडिओ वगैरे बघितले त्यावेळी मी बघितलं भात शेतीला वगैरे वापरलेलं. हा, हा. त्याप्रमाणे मी तुम्हाला कॉल केला सरांना आणि मी अच्छा, अच्छा. बोलून घेतलं आणि ती मी धन्यवाद साहेब दिलेल्या माहितीबद्दल. म्हणजे साहेब खूप समाधानी आहेत. आहे समाधान. धन्यवाद साहेब. ओके सर नमस्ते.